Hello dear children, today we are going to learn about not only but also. The meaning of not only but also is फक्त हेच नाही तर ते सुद्धा. Okay, actually not only but also is a correlative conjunction. When we use not only but also in a sentence, parallelism should be the goal. No, it means that the words following both part of the correlative conjunction should belong to the same part of the speech. Actually, not only but also is used to connect and emphasize two phrases or the two words in the same position. Okay, so मुलांना not only but also हे काय आहे, correlated conjunction आहे. correlated conjunction म्हणजे काय, ज्याला आपण सहसंबंधित उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. सहसंबंधित उभयान्वयी अव्यय म्हणजे परस्पर संबंध असलेला कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. ओके, सो जेव्हा आपण या फ्रेजचा वापर करतो किंवा या कंजंक्शनचा वापर करतो तेव्हा वाक्यामध्ये जे काही दोन पार्ट असतात ते सेम पोझिशनचे असतात, ते दाखवण्यासाठी आपण या कंजंक्शनचा वापर करत असतो. नॉट ओनली बट ऑल्सो हे जे काही कंजंक्शन आहे ते दोन फ्रेजेस किंवा दोन शब्द जोडण्यासाठी, सारख्याच अर्थाचे दोन शब्द जोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, सो आता आपण बघूया की कशा प्रकारे हे वाक्यामध्ये उपयोग केला जातो आणि वाक्य त्याने जोडले जातात. कारण कंजंक्शन म्हणजे काय की दोन वाक्यांना जोडणारा शब्द, हो की नाही. सो कशा प्रकारे ह्या नॉट ओनली बट ऑल्सो या कंजंक्शनचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो हे आपण बघूया. आता याचा उपयोग वाक्यामध्ये दोन प्रकारे केला जातो. एक म्हणजे एक मिनिट, see here, when subject is the same. ओके, की कधी उपयोग केला जातो, जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट हे सेम असतं. ओके, म्हणजे कसं की सूत्र बघा या ठिकाणी, सब्जेक्ट जेव्हा वाक्यामध्ये सेम सब्जेक्ट असतं तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा आहे. आधी सब्जेक्ट लिहायचं आहे, वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल तर आधी हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे, त्यानंतर नॉट ओनली, त्यानंतर वाक्यामध्ये एक तर वर्ब असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल किंवा ॲडवर्ब असेल, ह्या चारही शब्दांपैकी कुठला तरी एक शब्द असेल त्या शब्दाचा वापर करायचा आहे. त्यानंतर बट ऑल्सो लिहायचं, त्यानंतर पुन्हा हे चार शब्दांपैकी एक शब्द असणार आहे, एकतर क्रियापद असेल, एकतर ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल, मीन्स नाम असेल किंवा क्रियाविशेषण ज्याला आपण म्हणतो असा शब्द. सो जर वाक्यामध्ये सब्जेक्ट हा सेम असेल किंवा एकच असेल तेव्हाच अशा प्रकारच्या सूत्राचा वापर करायचा आहे. आता हे तुम्हाला एक्झाम्पलवरून लक्षात येईल. ओके, बघा, सब्जेक्ट एकच असेल म्हणजे काय, तर इथे बघा, रोमित इज प्लेईंग क्रिकेट, रोमित इज वॉचिंग टी व्ही. ओके, आता या ठिकाणी रोमित हे सब्जेक्ट आहे की नाही, हा सब्जेक्ट कसा आहे, सेम आहे, एकच आहे की नाही. सो प्लेईंग क्रिकेट आणि वॉचिंग टी व्ही हे दोन पार्ट आहेत. ओके, की रोमित हा क्रिकेट खेळतो, त्याचबरोबर रोमित हा काय करतो, वॉचिंग टी व्ही म्हणजे टी व्हीही बघत असतो. सो जेव्हा करता किंवा ज्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो तो जेव्हा सेम असतो तेव्हा ह्या प्रकारच्या स्ट्रक्चरचा वापर आपण करायचा आहे. बघा, मग कसं करायचं आहे, आधी सब्जेक्ट लिहायचं आहे, मग आपण लिहिलं रोमिट, हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, इज. ओके, रोमित इज नॉट ओनली, या ठिकाणी नॉट ओनली आपल्याला लिहायचं आहे. रोमित इज नॉट ओनली प्लेइंग क्रिकेट, ओके, बट ऑल्सो वॉचिंग टी व्ही. ओके, सो बघा या ठिकाणी रोमित इज प्लेइंग क्रिकेट, रोमित इज वॉचिंग टी व्ही. रोमित क्रिकेट खेळत आहे, त्याचबरोबर रोमित टी व्हीही बघत आहे. आता सब्जेक्ट एकच आहे परंतु तो एकाच वेळी दोन क्रिया करतो. मग हे दाखवण्यासाठी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे आणि मग ते आपण ह्या कन्स्ट्रक्शनने दाखवलेलं आहे की रोमित इज नॉट ओनली प्लेइंग क्रिकेट बट ऑल्सो वॉचिंग टी व्ही. बघा, आधी आपण सब्जेक्ट लिहिला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब जर असेल तर हेल्पिंग वर्ब कुठला आहे, इज, ते लिहिलं,
त्यानंतर नॉट ओन्लीचा वापर केला, त्यानंतर बघा वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, नाऊन असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल. या ठिकाणी वर्ब आहे प्लेईंग. ओके, प्लेईंग हे वर्ब आहे. सो प्लेईंग क्रिकेट हे आपण लिहिलं. त्यानंतर पुन्हा बट आल्सो लिहायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जे काही ॲडजेक्टिव्ह असेल, नाऊन असेल, ॲडवर्ब असेल, या ठिकाणी वर्ब आलेला आहे वॉचिंग TV. ओके, सो ते आपण लिहिलेलं आहे. सो अशा प्रकारे जर वाक्यामध्ये सब्जेक्ट जर सेम असेल, ओके, तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आलं लक्षात? ओके, पुढचं वाक्य बघूया. राधा इज इंटेलिजंट, राधा इज ब्युटिफुल. ओके, आता राधा हा सब्जेक्ट जो काही आहे तो सेम आहे. राधा इज इंटेलिजंट म्हणजे राधा ही हुशार आहे, त्याचबरोबर राधा ही कशी आहे, ब्युटिफुलसुद्धा आहे. सो राधा ही हुशार आहे, त्याचबरोबर राधा ही सुंदरसुद्धा आहे. आपण जेव्हा नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर करतो तेव्हा आपला उद्देश काय आहे की हेच नाही तर ते सुद्धा. ओके, म्हणजेच राधा ही हुशारच नाही तर ती सुंदरसुद्धा आहे असा त्या वाक्याचा अर्थ होतो. मग हे वाक्य आपण नॉट ओन्ली बट आल्सोने जोडणार आहोत. तर ते कसं जोडायचं आहे, सब्जेक्ट हा सेम आहे राधा, म्हणून आपण सब्जेक्ट राधा घेतला, हेल्पिंग वर्ब इज आहे, त्यानंतर नॉट ओन्ली, त्यानंतर इंटेलिजंट हे काय आहे तर ते हे ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, जसं आपण बघितलं वरती त्याप्रमाणे राधा इज नॉट ओन्ली इंटेलिजंट बट आल्सो ब्युटिफुल. सो इंटेलिजंट आणि ब्युटिफुल हे दोन ॲडजेक्टिव्ज आहेत. ओके, सो त्याच्या आधी आपण नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर केलेला आहे. सब्जेक्ट सेम असेल आणि दोन नाऊन असतील, दोन ॲडजेक्टिव्ह असतील, दोन ॲडवर्ब असतील, दोन वर्ब असतील, त्याच्या आधी नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर आपल्याला करायचा असतो. ओके, तिसरं वाक्य बघूया. ही वॉज रिच अँड पॉवरफुल. आता सब्जेक्ट एकच आहे, ही वॉज रिच अँड पॉवरफुल. हे दोन्ही काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. तो कसा होता, श्रीमंतही होता, त्याचबरोबर पॉवरफुल म्हणजे शक्तिशालीसुद्धा होतात. आता हे वाक्य दोन वाक्यांमध्ये जर करायचं झालं तर आपण असंही म्हणू शकतो, ही वॉज रिच, ही वॉज पॉवरफुल. ओके, नाही, हे दोन वाक्य आपल्याला कनेक्ट करायचे आहे नॉट ओन्ली बट आल्सोने. सो या ठिकाणी एकच वाक्य दिलेलं आहे, ही वॉज रिच अँड पॉवरफुल. आता या ठिकाणी जेव्हा अँड हा शब्द वापरलेला असतो तेव्हा त्याचा अर्थ हे नॉट ओन्ली बट आल्सो सारखाच असतो. इथे वरती मी तुम्हाला दिलेलं आहे बघा मुलांनो, की इट हॅज अ सिमिलर मिनिंग टू ॲज वेल ॲज, बोथ, अँड टू. जेव्हा वाक्यामध्ये ॲज वेल ॲज, बोथ, अँड आणि TOO असतं तेव्हा ते काढून टाकायचं असतं आणि त्याच्याऐवजी नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर करायचा असतो. कारण ॲज वेल ॲज, बोथ, अँड आणि टू याचा अर्थ काय होतो, सुद्धा असाच होतो. त्यामुळे नॉट ओन्ली बट आल्सोचा अर्थसुद्धा असाच आहे. त्यामुळे एकाच अर्थाचे दोन शब्द आपण वाक्यामध्ये वापरायचे नाही. आणि म्हणून वाक्यामध्ये जेव्हा ॲज वेल ॲज असेल किंवा बोथ असेल किंवा अँड असेल किंवा TOO असेल तर ते वाक्यातला हे शब्द काढून टाकायचे आणि नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर करायचा आहे. मग या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये काय दिसतं आहे आपल्याला, ही वॉज रिच अँड ब्युटिफुल. मग अँड म्हणजे काय, सुद्धा. मग ह्या सुद्धा अर्थाचा शब्द आपण वाक्यामध्ये घालणार आहोत नॉट ओन्ली बट आल्सो. मग एकाच अर्थाचे दोन शब्द आपण वाक्यामध्ये लिहित नाही म्हणून अँड काढून टाकायचा आहे. मग वाक्य आपलं कसं होणार, ही वॉज नॉट ओन्ली रिच बट आल्सो पॉवरफुल. म्हणजेच तो फक्त श्रीमंत नव्हता तर त्याचबरोबर तो पॉवरफुलसुद्धा होता. आलं लक्षात? या ठिकाणी तुम्हाला दिसेल की रिच आणि पॉवरफुल हे दोन वेगवेगळे डिफरंट ॲडजेक्टिव्ज आहेत आणि सब्जेक्ट एकच आहे. जेव्हा दोन डिफरंट ॲडजेक्टिव्ह असतात तेव्हा त्याच्या आधी पहिल्या ॲडजेक्टिव्हच्या आधी नॉट ओन्ली आणि दुसऱ्या ॲडजेक्टिव्हच्या आधी बट आल्सोचा वापर करायचा असतो. मग या ठिकाणी फक्त ॲडजेक्टिव्हच असतील असं नाही, तर काही वाक्यांमध्ये व्हर्ब असेल, काही वाक्यांमध्ये ॲडव्हर्ब असतील, काही वाक्यांमध्ये नाऊन पण असेल. ओके, सो दोन नाऊनच्या आधी किंवा दोन व्हर्बच्या आधी आपण नॉट ओन्ली बट आल्सोचा वापर करायचा आहे. चौथं वाक्य बघा, ही क्लीन द एरिया हरिडली अँड केअरलेसली.
आता इथे सुद्धा सब्जेक्ट एकच आहे. ओके, नाही कुठला, ही. ओके, ही क्लीन द एरिया, त्याने एरिया साफ केला. कसा, हरिडली अँड केअरलेसली, म्हणजे घाईघाईने आणि निष्काळजीपणे. आता ही हा सब्जेक्ट सेम आहे, परंतु हरिडली आणि केअरलेसली हे काय आहेत, ॲडव्हर्ब आहेत. ओके, ॲडव्हर्ब आपण कसं ओळखतो, जे LY ज्या शब्दांच्या आधी ज्या शब्दांच्या शेवटी LY असतो ते ॲडव्हर्ब असतात. ओके, सो हे दोन शब्द ॲडव्हर्ब आहेत हे आपण ओळखलं. सो हरिडली अँड केअरलेसली हे दोन ॲडव्हर्ब आहेत. त्याच्या आधी, पहिल्या ॲडव्हर्बच्या आधी नॉट ओन्ली आणि दुसऱ्या ॲडव्हर्बच्या आधी आपण बट ऑल्सोचा वापर करणार आहोत. सब्जेक्ट सेम आहे आपला, ही. ओके, सो कसं वाक्य करणार आपण, ही क्लीन द एरिया नॉट ओन्ली हरिडली बट ऑल्सो केअरलेसली, म्हणजेच त्याने तो भाग साफ केला. नुसता घाईघाईने साफ केला असं नाही, तर निष्काळजीपणाने सुद्धा साफ केला. आलं लक्षात मुलांनो, नॉट ओन्ली बट ऑल्सो म्हणजेच हेच नाही तर ते सुद्धा. सो जेव्हा एक सब्जेक्ट सारखा असतो आणि दोन नाऊन, दोन ॲडजेक्टिव्ह, दोन वर्ब किंवा दोन ॲडवर्ब असतात, तेव्हा आपल्याला वरती दिलेल्या स्ट्रक्चरप्रमाणे नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. आधी सब्जेक्ट वापरायचं, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब म्हणजे ॲम, इज, आर, ज्याला आपण टू बीचं रूप असंही म्हणतो. मग कुठली ती आहेत, ॲम, इज, आर, वॉज, वर, शल, विल, हॅव, हॅज, हॅड वगैरे ही जी काही हेल्पिंग वर्ब आहेत ती जर वाक्यामध्ये असतील, जसं इथे इज आलं आणि आपण ते लिहिलं तशा प्रकारे. ओके, त्यानंतर नॉट ओन्लीचा वापर करायचा आहे. त्यानंतर जे काही 4 शब्द असतील त्यापैकी एक शब्द आपण, म्हणजे 4 कुठला तरी एक शब्द असणार आहेत त्याचा वापर करायचा. त्यानंतर बट ऑल्सो, आणि पुन्हा एकदा जे काही असेल वाक्यामध्ये, वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, नाऊन असेल किंवा ॲडव्हर्ब असेल, त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आलं लक्षात. सो मुलांनो, जेव्हा सब्जेक्ट सेम असेल तेव्हा कशा प्रकारचं स्ट्रक्चर करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे असं मला वाटतं. पुन्हा एक 5वं उदाहरण घेऊया आपण. बघा या ठिकाणी, इट वॉज रेनिंग इन द मॉर्निंग अँड इट वॉज रेनिंग इन द इव्हिनिंग. आता या ठिकाणी इट वॉज रेनिंग हे सेम आहे, हो की नाही, म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे तो सेम आहे, परंतु वाक्याचा दुसरा पार्ट जो काही आहे तो म्हणजे इन द मॉर्निंग आणि इन द इव्हिनिंग हे दोन डिफरंट आहे, हो की नाही. म्हणजे दोन डिफरंट वर्ड असतात, त्याच्या आधी आपल्याला नॉट ओन्ली, पहिल्या शब्दाच्या आधी नॉट ओन्ली आणि दुसऱ्या शब्दाच्या आधी बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. ओके, मग कशा प्रकारे वाक्य होईल, इट वॉज रेनिंग हे सेम आहे, हो की नाही. इट वॉज रेनिंग इथेही सेम आहे, इट वॉज रेनिंग इथेही सेम आहे, म्हणून ते आपण इट वॉज रेनिंग इथे आधी लिहिणार. त्यानंतर नॉट ओन्ली इन द मॉर्निंग बट ऑल्सो इन द इव्हिनिंग अशा प्रकारे लिहायचं आहे. लक्षात. सो कशा प्रकारे आपण करणार, इट वॉज रेनिंग नॉट ओन्ली इन द मॉर्निंग बट ऑल्सो इन द इव्हिनिंग, अशा प्रकारे ते स्ट्रक्चर तयार करायचं आहे. सो मुलांनो, जर वाक्यामध्ये सब्जेक्ट सेम असेल तर नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण नॉट ओन्ली बट ऑल्सोचा दुसऱ्या प्रकारे वापर कसा करू शकतो ते बघूया. वेन सब्जेक्ट आर डिफरंट. ओके, आपण वरती बघितलं की सब्जेक्ट सेम असतो, परंतु आता जर सब्जेक्ट वेगवेगळा असेल तर काय करायचं हे आपण बघूया. ओके, सो याची उदाहरणं आपण बघूया. स्ट्रक्चर मी तुम्हाला आधी लिहून दिलेलं आहे, ते स्ट्रक्चर बघा. जेव्हा सब्जेक्ट वेगवेगळे असतात, बघा स्ट्रक्चर कसं करायचं आहे, आधी नॉट ओन्लीचा वापर करायचा आहे, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बट ऑल्सो. वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. त्यानंतर जसं आपण आधी बघितलं की वाक्यामध्ये कदाचित वर्ब असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल किंवा ॲडवर्ब असेल, त्यापैकी एक असेल ते वापरायचं आहे. एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येणार आहे. बघा इथे एक्झाम्पल, रोमित इज प्लेईंग क्रिकेट, कमल इज प्लेईंग क्रिकेट. आपण आधी बघितलं की रोमित इज प्लेईंग क्रिकेट, रोमित इज वॉचिंग TV, तेव्हा सब्जेक्ट सेम होता, परंतु आता या ठिकाणी सब्जेक्ट डिफरंट आहे. बघा या ठिकाणी रोमित आहे आणि सब्जेक्ट वेगळा आहे, या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट वेगळा आहे. जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट वेगळा असतो तेव्हा
वाक्याचं स्ट्रक्चर आपण वरच्याप्रमाणे करायचं आहे. ओके, बघा कशा प्रकारे करायचं आहे. आता रोमित आणि कमल हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. रोमित इज प्लेइंग क्रिकेट, कमल इज प्लेइंग क्रिकेट. दोघंही सारखीच क्रिया करत आहात, पण दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, म्हणजे दोन वेगवेगळे नाऊन आहेत. आलं लक्षात. जेव्हा वाक्यामध्ये दोन वेगवेगळे सब्जेक्ट असतात तेव्हा नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा हे आपण बघतो आहोत. बघा, मग आधी एक नाऊन जे असेल त्याच्या आधी नॉट ओन्लीचा वापर करायचा आहे. जिथे आपण इथे लिहिलं नॉट ओन्ली, त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो लिहायचा आहे रोनित, त्यानंतर बट ऑल्सो, इथे बट ऑल्सो आपण लिहिलं. त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे का वाक्यामध्ये, आहे, पण ते आपण लिहिलेलं नाही. ओके, कारण या ठिकाणी त्याची गरज नाही. ओके, नॉट ओन्ली बट रोमित बट ऑल्सो कमल प्लेइंग क्रिकेट. ओके, सो या ठिकाणी कमल हे आपण सब्जेक्ट पुन्हा लिहिलं. ओके, ज्याला आपण नाऊन म्हटलं. प्लेइंग क्रिकेट हे सेम पार्ट आहे म्हणून ते आपण शेवटी लिहिला. ओके, सो रोमित आणि कमल हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे. त्या एका सब्जेक्टच्या आधी आपण नॉट ओन्ली लिहिलं आणि दुसऱ्या सब्जेक्टच्या आधी आपण बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी दुसरं सेंटेन्स बघूया आपण. द टीचर इज टॉकिंग, द गर्ल्स आर टॉकिंग. आलं लक्षात. आता या ठिकाणी सुद्धा दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे. पहिल्या वाक्यामध्ये द टीचर हा सब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये द गर्ल्स हा सब्जेक्ट आहे. ओके, सो ह्या दोन्हीचा वापर करताना आपण एका सब्जेक्टच्या आधी नॉट ओन्ली वापरू आणि दुसऱ्या सब्जेक्टच्या आधी बट ऑल्सोचा वापर करणार आहोत. वरती सांगितल्याप्रमाणे, जसं इथे आपल्याला वरती स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे. ओके, सो दोन वेगवेगळे आपण भाग बघतो आहोत. दोन वेगवेगळे भाग बघत असताना आपण हे करूया. द टीचर आणि द गर्ल्स हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे. सो वाक्य कसं तयार होईल. नॉट ओन्ली द टीचर, कारण आधी टीचर हा सब्जेक्ट आहे, बट ऑल्सो द गर्ल्स आर टॉकिंग. आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडेल की इथे आपण इज का लिहिला नाही, आर का लिहिला. हेल्पिंग वर्ब हे नेहमी वाक्यातील दुसरं जे काही प्रोनाऊन आहे किंवा नाऊन आहे त्याला अनुसरून लिहायचं आहे. आलं लक्षात. इथे दुसरं नाऊन द गर्ल्स आहे आणि गर्ल्स हे प्लुरल आहे म्हणून आपण इथे इज वापरलं नाही तर आर वापरलं. आलं लक्षात. आता हे वाक्य जर उलटं असतं म्हणजे कसं असतं. द गर्ल्स आर टॉकिंग, द टीचर इज टॉकिंग, अशा प्रकारे जर असतं तर आपण काय लिहिलं असतं. द गर्ल्स आर टॉकिंग, द गर्ल्स, नॉट ओन्ली द गर्ल्स बट द टीचर इज टॉकिंग. आलं लक्षात. इजचा वापर केला असता कारण दुसऱ्या वेळेस सब्जेक्ट काय आहे, सिंग्युलर आहे, प्लुरल नाही, म्हणून आपण इजचा वापर केला असता. या ठिकाणी द गर्ल्स हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे, म्हणून या ठिकाणी आपण आरचा वापर केलेला आहे. येतं लक्षात. सो अशा प्रकारे दुसरा जो काही नाऊन असेल त्याला अनुसरून आपण हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. ओके, नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. बोथ मेन अँड वुमेन डान्स्ड. ओके, आता या ठिकाणी दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. एक म्हणजे मेन आणि दुसरा म्हणजे वुमेन. ओके, बोथ. आता मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे बोथ म्हणजे हे दोघं सुद्धा. सो नॉट ओन्ली बट ऑल्सो जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा अर्थ हेच नाही तर ते सुद्धा आहे आणि त्याचाच अर्थ बोथ असाही होतो. त्यामुळे एकाच अर्थाचे दोन शब्द आपण वाक्यात वापरत नाही म्हणून आपण बोथ काढून टाकू आणि नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. ओके, सो दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे. एका सब्जेक्टच्या आधी नॉट ओन्ली आणि दुसऱ्या सब्जेक्टच्या आधी बट ऑल्सोचा वापर आपण करूया. ओके, सो वाक्य कसं होईल. नॉट ओन्ली मेन बट ऑल्सो वुमेन डान्स. ओके, बोथ म्हणजे हे दोघंसुद्धा, की पुरुषच नाही तर स्त्रियासुद्धा डान्स करत होते. ओके, डान्स पास्ट टेन्स आहे. ओके, सो नॉट ओन्ली मेन बट ऑल्सो वुमेन डान्स्ड. आलं लक्षात. जेव्हा वाक्यामध्ये दोन वेगवेगळे सब्जेक्ट असतात तेव्हा. ओके,
मग आपण पुढचं वाक्य बघूया. ओके. माला अँड नीला टुगेदर, 1 minute. माला अँड नीला टुगेदर पुल्ड कला आउट. ओके. सो या ठिकाणी 2 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, माला आणि नीला. ओके. सो हे दोन्ही सब्जेक्टच्या आधी आपण एका सब्जेक्टच्या आधी नॉट ओनली वापरू आणि दुसऱ्या सब्जेक्टच्या आधी बट ऑल्सोचा वापर करूया. ओके. सो नॉट ओनली माला बट ऑल्सो नीला टुगेदर पुल्ड कला आउट. ओके. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही. ओके. सो हेल्पिंग वर्ब नाही म्हणून त्याचा आपण उपयोग केलेला नाही. सो मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की 2 सब्जेक्ट जेव्हा असतात तेव्हा ते 2 सब्जेक्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त सब्जेक्ट असतात तेव्हा आपण नॉट ओनलीचा वापर आधी करतो, त्यानंतर पहिला सब्जेक्ट लिहितो, त्यानंतर बट ऑल्सोचा वापर करतो, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट लिहितो आणि मग बाकीचा सेंटेन्सचा पार्ट आपण लिहायचा आहे. सो माय डिअर चिल्ड्रन, आय होप दॅट यू अंडरस्टँड बोथ द सेंटेन्सेस अँड बोथ द स्ट्रक्चर ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो. वाक्यामध्ये जर एक सब्जेक्ट असेल तर कशा प्रकारे नॉट ओनलीचा वापर करायचा आहे आणि वाक्यामध्ये जर सब्जेक्ट वेगवेगळे असतील तर कशा प्रकारे वापर करायचा आहे हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. ओके. सो ऑब्झर्व द व्हिडिओ कीनली. ओके. इफ यू हॅव टू क्युरीज रिपीट इट, सी इट अगेन अँड अगेन. इफ यू हॅव एनी क्युरीज, if you have a confusion, you can ask me on the group, you can ask me personally also. I hope that you can understand it better. Okay. I will give you some examples about not only but also. You have to use that in a sentence and send me in a group. Okay, on a group. Okay. We will meet in a next lecture. Till then, goodbye.